लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड प्रेक्षकांनो एक नंबर असा दाखवलेला आहे. कारण ह्या लग्नासाठी खूप सारे पाहुणे येऊन गेलेले असतात प्रेक्षकांनो. म्हणजे संगीत कोणी संगीत अटेंड करतं, तर कोणी मेहंदी अटेंड करतं. आणि आता बघा त्यांच्यातला एक जण मिस आहेत प्रेक्षकांनो. ते आपल्याला सुरुवातीपासून माहिती की एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा अजून ती व्यक्ती आली कशी नाही. तर प्रेक्षकांनो मिथुन काका हे त्यांच्या घरचे मेंबर आहेत प्रेक्षकांनो. आणि ते आता एवढ्या साऱ्या त्यांच्या आयुष्यात गोष्टी घडल्यात पण ते दाखवले नाहीत. आणि आज ते लग्नाला हजर झालेले असतात प्रेक्षकांनो. ही एक कमाल अशी गोष्ट आहेत प्रेक्षकांनो. आता अजून एक प्रश्न की रम्याने अजून काही प्लॅन का केला नाही, असं तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना. आता तोच प्लॅन ती तिच्या आईला सांगते. पण बघा आता वसू आत्या तिला काय उत्तर देतात ते. वसू आत्या म्हणतात की नाही नाही नाही, मी हे असलं काही करणार नाही हा रम्या. रम्या म्हणते की हे बघ आई, तुझ्याकडनं हे करण्यापलीकडे पर्याय नाही. हे बघ उगाच नाही म्हणू नको. वसू आत्या म्हणतात की का, लग्न आता उद्यावर आला आहे तर तू काही करू शकली नाहीस म्हणून मला हे करायला तू बरीच पाडतेस का. आणि आता वसू आत्या तिला डायरेक्ट नकार देतात आणि म्हणतात मी करणार नाही. त्या म्हणतात की जिवंतपणे तर अजिबात करणार नाहीये मी. आणि प्रेक्षकांनो ही लुक्स बघा कशी देते तिच्या आईला रम्या. आणि तिच्याकडे असं लुक्स दिल्यानंतर त्यांना म्हणते की मग मरतेस का. प्रेक्षकांनो आता मरायला लावल्यावर वसू आत्या काय बोलणार. त्या म्हणतात की रम्या म्हणते की अगो हो खरंच चांगली आयडिया आहे. ती म्हणते की तू जर मेलीस ना तर सुतक लागेल, मग ऑटोमॅटिकली लग्न पोस्टपोंड होईल. ती म्हणते की करूया का असं काहीतरी. आता बघा वसू आत्या तिच्यासमोर हात जोडता आणि म्हणतात की करते बाई करते. त्या रम्याला म्हणतात की एकदाचा जीव का नाही घेत ग तू माझा. आणि प्रेक्षकांनो आता वसू आत्या चिडून तिथनं निघून जाता. आणि रम्याने काय करायला लावलं आहे ना प्रेक्षकांनो, हे आता आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे. आणि प्रेक्षकांनो आता इथे दोन्ही कपलचे म्हणजे हे मुलीकडचे आई बाबा आणि मुलाकडचे आई बाबा दोघेही छान आईस्क्रीम का गप्पा मारत असतात. धनंजय काका म्हणतात की संगीताचा कार्यक्रम छान झाला की नाही. आणि धनंजय काका बघा काय म्हणतात की मानिनी वहिनी काय नाचलात हो तुम्ही. आणि मानिनी काकू पण त्यांना म्हणतात की अरे तुम्ही पण खूप छान नाचलात. मग यावर विक्रम काका म्हणतात की नाही, सगळे अति उत्तम आणि छान अशा प्रकारे नाचून प्रोग्रामला खूप रंगत आली. आणि प्रेक्षकांनो मानिनी काकू म्हणतात की थोडं दमायला झालं नाही. तेवढ्यात विक्रम काका म्हणतात की काय मानिनी. आणि विक्रम काका यावर म्हणतात की अगो मानिनी एवढ्याच दमलीस तू, अगं तुझ्या नातवंडांना आता शाळेत सोडवायचंय. मानिनी काकू यावर म्हणतात की नातवंडांना शाळेत सोडायला अजून भरपूर वेळ आहे. आधी आपलं मुलं एवढं सगळं झाल्यावर गोल्यापर्यंत पोचलीच हेच पुष्कळ समजा. आणि यावर शारदा काकू म्हणतात की खरं आहे वहिनी, कधी कधी वाटायचं यांची ही परीक्षा चालू आहेत, आपली पोरं पास होतात की नाही. आणि तेवढ्यात बघा मिथुन काकांची एंट्री झाली आणि ते म्हणतात की पास झाली. आणि हा ओळखीचा आवाज ऐकल्यावर मात्र सगळ्यांना आता सगळेजण त्यांच्याकडे बघतात. विक्रम काका तर म्हणतात की अरे. आणि बघा विक्रम काका म्हणतात की अरे मिथुन राव, अरे या 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 मिथुन राव. आणि इकडे आता ते मिथुन काका म्हणतात की विक्रम दादा तुमच्या पोरांचा लव्ह स्टोरी फेल होणार नाही, हा पोपटाचा ढोळा आहे. आणि बघा विक्रम काका म्हणतात की अगं सकाळी खिडकीवरती कावळा ओरडत होता, तरी तेव्हाच वाटलं की आमचा मिठू सारखा पोपटसारखा मिठू बोलणारा मिथुनच येतोय की काय. आणि मिथुन काका म्हणतात की या आता पोपटपंची ऐकायला तयार राहा. विक्रम काका म्हणतात की हो. आणि मिथुन काका म्हणतात की मानिनी वहिनी आपल्या जीवापाच्या लग्नाचा माहोल असा बनवतो की सगळे एका सुरात म्हटले पाहिजेत, आय लाईक दिस. आणि सगळे सोबतच म्हणतात. आणि यावर मानिनी काकू त्यांना म्हणतात की बट आय डोंट लाईक दिस मिथुन भाऊजी. आणि ते म्हणतात की काय झालं. मानिनी काकू म्हणतात की काय हे इतके दिवस फोनवर बोलत राहिलात
इथे काय काय होऊन गेलं. आणि इकडे आता मिथुन काका म्हणतात की आता काय सांगायचं. ते म्हणतात की साड्यांचा बिझनेस होता ना, राज्यभर फिरत होतो, तरी पण मी विक्रमदादांच्या टच मध्ये होतो आणि आमची मंजू वसुताईंच्या टच मध्ये होती. मिथुन काका म्हणतात की पण काही म्हणा की उद्या आपल्या मुलांचं लग्न आहे, त्यांनी इतके चटके सोसलेत ना, त्यांना त्यांच्या लग्नाची भाकर मिळालीच पाहिजे. मिथुन काका म्हणतात की माझ्या डोळ्यांचे पारणं फिटणार आहेत, आय लाईक धिस. विक्रम काका म्हणतात की वाह फिटणार. मानेली काकू म्हणतात की आता सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणजे मिळवलं. इकडे मिथुन काका म्हणतात की होणार. आणि मिथुन काका म्हणतात की आता कुठलं संकट येणार आहे, मी आहे ना. विक्रम काका म्हणतात की तू मी असताना कुठलं संकट आसपास फिरणार. इकडे मानेली काकू त्यांना म्हणतात की भाऊजी थोडा हळदीच तर यायचं ना. इकडे बघा ना, मेहंदी संगीत सगळं झालं तुमच्याशिवाय, तू असा तर बस आणखी मजा केली असती, असं विक्रम काका म्हणतात. आणि इकडे ते मिथुन काका म्हणतात की अहो वहिनी, लग्न घरात मेहंदी हळद हे कार्यक्रम तर होतच असतात. आणि इकडे मिथुन काका म्हणतात की आपल्या घरात आत्याची पोरं जोवर रुसत नाही, फुगत नाही, हट्ट करत नाही, तोवर तेवढ्यात बघा प्रेक्षकांनो वसू आत्या तिथे हजर राहतात. आणि बघा आता तेवढ्यात विक्रम काका म्हणतात की काय ग वसुताई, काही काम होतं का. आणि आता वसू आत्या म्हणतात की नाही अरे विक्रम, बरेच दिवस ना एक गोष्ट होती मनात. वसू आत्या म्हणतात की आता ना आता गैरसमज खरंच दूर झाला आहेत माझा. मानेली काकू म्हणतात की म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला वसुताई. ते विक्रम काका म्हणतात की कसला गैरसमज आता. तर त्या म्हणतात की हेच ग मानेने, मी धनंजयला उगाचच बोल लावत होती, आरोप केले ग मी ह्याच्यावरती, माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला हा जबाबदार आहेत म्हणून. प्रेक्षकांनो नको ते उकरून काढलं आता इथे. प्रेक्षकांनो आता इथे म्हणजे असं यांनी आता कधीच ते मिस्टर वारलेलेत, याने काही मध्ये म्हणजे या लग्नामध्ये काही गोंधळ होणार आहेत का प्रेक्षकांनो, असा प्रश्न मला सुद्धा पडलेला आहे. तुम्हाला जर पडला असेल तर नक्की कमेंट करा. आणि प्रेक्षकांनो आता वसू आत्या धनंजय काकांची माफी मागतात आणि म्हणतात की माफ कर रे मला. आणि धनंजय काका म्हणतात की वसुताई, माझ्या काळजावळचं ओझं उतरलं. आणि प्रेक्षकांनो इथे फक्त आता वसू आत्यांना यांचा विश्वास कमवायचा होता म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं असतं. आणि आता धनंजय काका म्हणतात की बरं मी आता मरायला मोकळो. आणि प्रेक्षकांनो असं बोलल्यानंतर हे सगळे म्हणतात की अरे काय आनंदाच्या प्रसंगी असं काय बोलतात. आणि मिथुन काका म्हणतात की यावर तुम्हाला आईस्क्रीम खायची का, मी आईस्क्रीम घेऊन येतो. आणि तेवढ्यात वसुताई म्हणतात की नको नको. त्या म्हणतात की मला आईस्क्रीम नको, मी ना झोपायला जाते आता. प्रेक्षकांनो इकडे मिथुन काका म्हणतात की इमोशनल झाल्यात त्या. आणि आता विक्रम काका त्यांना म्हणतात की बसा बसा इथे बसा. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा आता वसू आत्या पुढे जातात आणि परत मागे फिरून म्हणतात की रम्या, तू म्हटलीस ना म्हणून मी बोलली हे आता, केवळ यांचा विश्वास जिंकण्यासाठी. पण आता याचा काहीतरी उपयोग होऊ दे, उद्याच्या लग्नात काहीतरी धमाका कर ना. प्रेक्षकांनो आता लग्नाचा दिवस आला. सुरुवात त्यांनी जीवानदिनी आणि काव्यार्थ या नावाने केली. आणि प्रेक्षकांनो त्यानंतर रुखवत देखील दाखवलं. आता धनंजय काका गुरुजींना म्हणतात की गुरुजी काही लागणार आहे का. ते म्हणतात लागणार असेल तर सांगा नक्की हा. आणि गुड्डू म्हणतो की हम आहे ना. आणि धनंजय काका म्हणतात की गुरुजी गुड्डू आहेत, काही लागलं तर सांगा त्याला. आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात शारदा काकू म्हणतात की अहो गौरीहारासाठी 2 चौरंग पाहिजे, त्यांनी एकच चौरंग दिला आहे. आणि धनंजय काका त्यांना म्हणतात की मी सांगतो, कार्यालयाच्या ऑफिसमध्ये सांगतो. आणि प्रेक्षकांनो इथे मिथुन काकाला तो मुलगा म्हणतो की तुम्ही कोण. आणि ते मिथुन काका म्हणतात अरे मी काय, मुलींचा मामा, मुलांचा काका, वहिनींचा भाऊ, सगळं या घरचा जावई, सगळा मीच, ऑल इन वन. आणि तेवढ्यात इकडे मानेली काकू आशाला आवाज देतात. आणि आशा म्हणते की काय झालं ताई. मानेली काकू म्हणतात की आपल्या रूममध्ये ना 4-5 पिनांचा बॉक्स आहे, त्यातला एक बॉक्स 2-3 सेफ्टी पिना पार्थ आणि जीवाला हवाय, तेवढ्या देशील. आणि तेवढ्यात ह्या मानेली काकू पुढे जातात. आणि तेवढ्यात विक्रम काका त्यांना मागे ओढतात. ते म्हणतात की अहो काय सगळे बघतायत ना. ते म्हणतात की कोण बघत नाहीये ग. ते म्हणतात की अगं नवऱ्या मुलाची आई आणि विक्रम देशमुखची बायको विदाऊट गजऱ्याशिवाय कशी दिसतेस. आणि प्रेक्षकांनो बघा आता मानेली काकू म्हणतात की अहो द्या उशीर होतो. पण विक्रम काका काही ऐकत नाही. ते त्यांना म्हणतात की अगो थांब. आणि ते त्यांना स्वतःच तो गजरा माळायचा असतो. आणि मानेली काकू म्हणतात की तुमचा फाजीलपणा ना काही सरत नाही. ते म्हणते की कुठे होता तो एवढा वेळ, किती कामं उरलीत आहे अजून.
आणि ते म्हणतात की अगं माझ्या उशिराचं कारण तुझ्या केसात माळतोय ना मी. आणि इकडे यावर मानिनी काकू म्हणतात की आपल्या 2 मुलांची लग्न दुसऱ्यांदा होत आहेत, पण तुमचा फाजीलपणा काही सरत नाही. विक्रम काका तर आता इथे करतात. ते म्हणतात की आपण आपल्या मुलांसोबत परत लग्न करायचं का. मानिनी काकू म्हणतात की अहो काय बोलताय. आणि विक्रम काका म्हणतात की अगं आईबाबांचं पुन्हा एकदा लग्न करायचं फॅड आहे सध्या. आणि बघा आपली इथे म्हणतात की आपली जर तयारी असेल ना दुसऱ्यांदा लग्न करायची, तर मी मुलांच्या आणि सुनांच्या डोक्यात फेरतो हे पॅड. मानिनी काकू म्हणतात की तुम्ही काहीही बोलू नका, गप्प बसा. त्या म्हणतात की अहो आपल्या मुलांचं लग्न आहे, त्यांचं हे मंगल कार्य नीट होईल का नाही हा विचार करायचा सोडून तुम्ही स्वतःचाच विचार करतात. कठीण आहे बाबा, जरा हे टेन्शन येत नाही का हो. आणि ते म्हणतात की मी सांगतोय तुला सुद्धा आणि धन्याला सुद्धा इतकं सारं होऊन गेलं आहे, आता मुलांचं लग्न नीट पार पडेल की नाही याचं अजिबात टेन्शन नाहीये मला, सगळं व्यवस्थित होणार आहे. अगं ते म्हणतात की कुठनंही विघ्न येऊ देणार नाही आणि गोड दिसतेच जा. आणि प्रेक्षकांनो इकडे मानिनी काकू तिकडे जा आणि तेवढ्यात रम्या आपल्याला वरतून येताना दिसते. तिच्या हातात गजरा आणि प्रेक्षकांनो मंडोळ्या असतात. आणि बघा ती इतकी संतापात खाली उतरलेली असते आणि त्या गजऱ्याचे म्हणजे असे तुकडे तुकडे करताना देखील दिसत आहे. आणि सगळ्या पाहुण्यांची विचारपूस देखील ती करताना दिसत आहे. म्हणजे ती आता सगळ्यांच्या मनात तिच्याबद्दलचा विश्वास निर्माण करायचा प्रयत्न तिचा पुरेपूर चालू आहे. आणि बघा तिचं समोर लक्ष जातं, काव्यार्थ नावाचं नाव काढलेलं आहेत ना तिथे. आणि तिला ते गुरुजींचं बोलणं आठवतं. ते म्हणतात की मला तुझं आणि पारचं लग्न दिसतं आहे. आणि पुढे त्यांनी पण बोललेले असतात. आणि बघा वसू आत्यांचं सगळं लक्ष ह्या रम्याकडेच असतं. आणि प्रेक्षकांनो बघा तर वसू आत्यांना तर टेन्शन येतच. आणि तेवढ्यात आपल्याला विक्रम काकांचा आवाज येतो. ते म्हणतात की अरे नवरदेव कुठे आहेत, पार्थ आणि जीवा. आणि प्रेक्षकांनो हे दोघेही इकडे आवरत असतात. पण प्रेक्षकांनो इथे गंमत अशी आहेत ना, इकडे आता मोठा भाऊ लहान्या भावाचा म्हणजे इकडे पार्थच जीवाचा आवरत असतो. इकडे त्याला का जीवा म्हणतो की अरे बडे भैया असं काय करतोयस, माझ्या एकट्याचंच लग्न नाहीये. जीवा म्हणतो की अरे जाऊन तुझी तयारी कर, मी बोलावतो युगला जा. तेवढ्यात पार्थ म्हणतो की जाऊ दे रे. आणि जीवा बघा त्याला म्हणतो की ये तू ये बस. आणि पार्थ म्हणतो की जीवा आजचा हा वेळ आणि हा दिवस खूप स्पेशल आहे. पार्थ म्हणतो की आपल्यासाठी कोणीतरी वाट बघतोय, कोणीतरी आपल्यासाठी नटून बसलं आहे, कायमचं आपलं होण्यासाठी अधीर होऊन आपली वाट बघत आहे. पार्थ त्याला सांगतो की या फिलिंग खूप स्पेशल असतात आणि ट्रस्ट मी या फिलिंग मी अनुभवला आहेत. तुझी ही पहिलीच वेळ आहे. आणि पार्थ त्याला सांगतो की तुझी ही पहिली वेळ स्पेशल झालीच पाहिजे. पार्थ त्याला म्हणतो की मागच्या वेळेस तू मला तयार केलं होतंस, यावेळेस मी तुला तयार केलंय. बघा प्रेक्षकांनो इथे ह्यांचा जीव एकच याच्यात अडकलेला आहे. कसं असतं ना किती एकमेकांबद्दलचं जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि महत्त्वाचं म्हणजे रिस्पेक्ट. आणि पार्थ जीवा एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात. पार्थ म्हणतो की या मिठ्या वगैरे ना आता नंदिनीला मार. जीवा म्हणतो की अरे बडे भैया काय. इकडे सुद्धा आपली नंदिनी ताई काव्याचा मेकअप करत असते. बघा प्रेक्षकांनो या दोघीही खूप छान अशा दिसत असतात आणि मेकअप सुद्धा खूप छान झालेला असतो. आणि काव्या आता तिला म्हणते की ताई तू बस, मी तयार करते तुला. नंदिनी म्हणते की अगं नाही मी तयार आहेत ऑलरेडी. ती म्हणते की प्रश्न तर तुझा आहे, तू तयार आहेस ना, पार्थशी लग्न करायला तयार आहे ना. इकडे काव्या म्हणते की ताई अगं आता पार्थ देशमुखांशी लग्न म्हणजे तिना लाजते पण प्रेक्षकांनो. आणि ती म्हणते की खरं सांगू का ताई, ती म्हणते की कधी एकदा मी त्यांना डोळे भरून बघते असं झालंय, कधी एकदा अंतरपाठापलीकडे मी त्यांच्यासोबत उभी राहतीये असं झालं आहे. आणि ती म्हणते की कधी एकदा त्यांचा हात माझ्या हाताने घट्ट पकडून सप्तपदी चालते असं झालं आहे. ही काव्या म्हणते की आनंद खूप आहे ताई, पण अशी हुरहुर वाटते ग अशी मनाला. नंदिनी आता तिचं हे समजू शकते. ती म्हणते की माहितीये मला हुरहुर वाटणारच, पडशील ती. नंदिनी म्हणते की मी ही हुरहुर अनुभवली आहेत,
काव्या. ती म्हणते की पण आजची वेळ तुझी आहे, आजचा दिवसही तुझा आहे. ती म्हणते की मला खरंच खूप छान वाटतं आहे. माझ्या बहिणीचं लग्न तिने पसंत केलेल्या मुलाशीच होतं आहे आणि ते लग्न करण्यासाठी ती थोडीशी उतावीळ आहे. आणि प्रेक्षकांनो यावर मात्र आता काव्या हसते, हातुरे उत्सुक आहेत. आणि जशी जशी नंदिनी बोलते तशी तशी मात्र आपली काव्या लाजते. आणि बघा नंदिनी म्हणते की म्हणजे काय गंमत आहे माहितीये, लाज मागे खेचलीये पण ओढ पाऊस पुढे टाकायची अवस्था झाली आहे तुझी. आणि बघा आता काव्या लाजते आणि म्हणते की ताई, ती म्हणते खरं सांगू का काव्या, ती म्हणते की मला माझ्या बहिणीचं लग्न अगदी असंच बघायचं होतं, म्हणजे तिच्या मनासारखं, तिच्या मनाचं, तिच्या आवडीचं. ती म्हणते की काव्या दुःखांच्या अश्रूंची आणि आनंदाच्या अश्रूंची चव सारखीच असते, वेगळे असतो ते आपण, हे क्षण वेगळे आहेत काव्या, ते तू अनुभवले नाहीयेस. नंदिनी म्हणते की त्यामुळे मनापासून एन्जॉय कर. नंदिनी म्हणते की आणि माझा विचार करू नकोस. बघा आता प्रेक्षकांनो ह्या दोघी बहिणी इतक्या इमोशनल होता आणि ह्या सुद्धा आता एकमेकींना घट्ट अशी मिठी मारतात. काव्याला खूप इमोशनल झालेली असते आणि ती म्हणते की ताई. आणि प्रेक्षकांनो बघा आता मिथुन काका हा मागून या जीवाला मिठी मारतात. जीवा म्हणतो की नंदिनी, ते म्हणतात की काय माणूस आहे रिया तू. आणि जीवा काका म्हणून काकाला घट्ट अशी मिठी मारतो. आणि जीवा म्हणतो की अरे यार, माझ्या लग्नात मला सगळी माणसं भेटली, गुड्डू भेटला, माझा काकाही भेटला, थँक्यू देवा. आणि पार्थ म्हणतो की अरे काका तू कधी आलास. आणि बघा आता ते म्हणतो की अरे आम्ही मंजू आणि मी रात्रीच आलो, पण तुमची अशी स्लीप बिघडायला नको म्हणून तुम्हाला आत्ता भेटलो. आणि ते म्हणतात की अरे मला सांग याला काय झालं, याला मिठी मारली का नंदिनीच आठवते. यावर पार्थचा आपल्याला माहिती की खूप मोठा किस्सा आहे. आणि पार्थ म्हणतो की अरे पिटी काय, ह्याच्या गालावर जशी बोटं फिरवले ना तरी हा नंदिनीच अशी हाक मारतो. आणि आता ते म्हणतात की पोरे पटापट रेडी झालाय, तुम्ही पण रेडी व्हा. आणि बघा आता इतके मानिनी काकू म्हणतात की आटपा गौरीहार पुजायला बसा, नवरदेव येतायत बरं का. नंदिनी म्हणते की हो. आणि प्रेक्षकांनो बघा इकडे आता नवरदेव सुद्धा रेडी असतात आणि ते म्हणतात की चला आता अंतरपाठ धरूयात. आणि बघा हे दोघंही खूप छान दिसत असतात, पण रम्याचं लक्ष मात्र फक्त पार्थकडे जातं, कारण तिचं प्रेम आहेत ना ते प्रेक्षकांनो. आणि बघा ती आता पार्थवर फुलंही उधळणार, पण तिच्या लक्षात येतं की आजूबाजूला पण कोणीतरी आहे आणि ती हात खाली घेते. प्रेक्षकांनो आता या मुलांच्या पाठोपाठ त्यांचे आई वडील आणि भाऊ देखील येतात. आता मिथुन काका म्हणतात गुरुजींना आता काय करायचं. आणि गुरुजी म्हणतात की मुली गौरीहार पूजायला बसलेल्या असतील, आपण काय करू, अष्टक वंजना झाली, मुलीच्या मामांना सांगा मुलींना घेऊन या. आणि आता ते म्हणतात की गुरुजी मीच मामा बनतो ना, कारण त्या मुली माझ्या बच्चांसारख्या आहेत, चालेल ना. आणि ते म्हणतात की चटकन अभ्यास पटकन पाठ, लवकर घेऊन येतो. आणि आता ते मामा योगला आवाज देतात आणि म्हणतात की आपल्याला अंतरपाठ करायचा आहे. आणि योग म्हणतो की चालेल ना, आता मामा बच्चांची जोडी अंतरपाठ धरणार या. आणि प्रेक्षकांनो इकडे ह्या दोघी बहिणी गौरीहाराची पूजा करत असतात. प्रेक्षकांनो हे पण मला माहीत नाही नक्की काय असतं ते, पण असेल यांच्याकडे पद्धत तर त्या पद्धतीने ते गौरीहाराची पूजा करत असतात. आणि प्रेक्षकांनो इथे मात्र थोडं फ्लॅशबॅकमध्ये आणि दुःखाचं त्यांनी थोडासा क्षण दाखवलेला आहे. म्हणजे आता जेव्हा ही नंदिनीला किडनॅप केला तो क्षण आता नंदिनीला इथे आठवत असतो आणि तिचा चेहरा असा उदास झालेला असतो, कारण तिला ते आठवलं तर तिला वाईट वाटतं. आणि तेवढ्यात काव्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवते आणि बघा परत ह्या पूजा करायला सुरुवात करतात. आणि बघा हे हात जोडतात, डोळे मिटून तेवढ्यात मिथुन काका तिथे येतात. आणि बघा नंदिनी काव्या त्यांच्याकडे बघते, ते म्हणतात की अरे बाय बाय माझी काय सुंदर दिसतायत दोघी पण, वा 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 एकदम सुंदर सुरेख आणि सात्विक, वा वा आय लाईक दिस. आणि ते म्हणतात की अरे बाप रे बाप आमच्या काव्या मॅडम एकदम नक्षत्रासारख्या दिसतायत. आणि ते म्हणतात की तुम्ही दोघी ना देशमुखांच्या घरातल्या तुळशी वृंदावनासारख्या दिसतायत, सुंदर सुरेख सात्विक सोज्वळ. आणि बघा आता ही थोडीशी नंदिनी थोडी उदास असते. विक्रम काका ते मिथुन काका म्हणतात की ए बाई काय झालं तुला. ती म्हणते की काय गंमत असते ना मिथुन काका, कधी कधी आपल्या आयुष्यभराचा जोडीदार आपल्या समोर असतो पण आपण त्याला ओळखू शकत नाही. ते म्हणतात की त्याचं काय आहे माहिती का, ती प्रेमाची आणि नशिबाची लढाई ना फार जुनी आहे. मी तुम्हाला म्हणून सांगतो, प्रेम ना शेवटी आपलं जिंकतं म्हणजे जिंकतं. ते म्हणतात की आपल्या आयुष्यभराचा जोडीदार आपल्या आजूबाजूला असतो, आपल्या सोबत असतो,
त्या म्हणतात की पण तो आपल्याला ओळखूच येत नाही, आपण ओळखूच शकत नाही, कारण ही नशिबाची चाल असते. त्या म्हणतात की ते म्हणतात तुम्हाला म्हणून सांगतो, प्रेमाने सगळे पडदे दूर केलेत, सगळे संकट तुम्ही पचवलीस, काय तो असेल प्रवास तो तुम्ही सहन केला, आता जास्त विचार करायचा नाही, गेले ते लोकांचे आणि राहिले ते आपले, असा विचार करत बसू नका, त्रास होईल. आणि बघा आता काव्या म्हणते की हो हो मिथुन काका, तसा मागचा विचार वगैरे काही करत नाही आम्ही. ती म्हणते की कसं आहे ना, हे तर आठवतच ना, मागच्या वेळेस जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या तेव्हा बरीच माणसं दुखावली गेली होती, बऱ्याच माणसांना वाईट देखील वाटलं होतं, बऱ्याच वाईट गोष्टी घडून गेल्या होत्या. आणि बघा इकडे काव्या म्हणते की हा सगळा घाट घातला ना, हे बघूनच खूप आनंद होतोय. मिथुन काका म्हणतात खरं तर तुम्हाला आनंदी राहण्याचा 1000% अधिकार आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, इथे आता मामा भाच्यांची छान अशी जोडी जमलेली असते आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो, आपण बघूया पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि बघा इथे आता मंगलाष्टकांना सुरुवात झालेली असते. हे दोघं नवरदेव तर स्टेजवर आलेले असतात, पण दोघी नवऱ्या आता येतात आणि तेवढ्यात बघा एक छान छोटी मुलगी मंगलाष्टक म्हणत असती, गंगा सिंधू सरस्वती च यमुना. आणि यांचा अंतरपाठ चालू असतो प्रेक्षकांनो, पण बघ